आज आपण अंड्याचा जराही वापर न करता अगदी बेकरीला मिळतात ना तसे जाळीदार आणि मस्त फ्लफी असे एगलेस डोनट्स घरी बनवतो आहे. प्रमाण आणि कृती अगदी साधी सोपी असणार आहे आणि चवीला हे डोनट्स अगदी बेकरीला मिळतात ना तसेच लागतात. या व्हिडिओमध्ये मी डोनट्स बनवण्यासाठी योग्य प्रमाण सांगितलेले आहे आणि कृती एवढी साधी सोपी असणार आहे की कोणी सहज घरच्या घरी डोनट्स बनवू शकतील. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, 1/4 कप कोमट दूध घ्यायचं आहे आणि 1/4 कप कोमट असलेलं पाणी घेतलेलं आहे. 1 चमचा यामध्ये पिठी साखर घालायची आणि हे सर्व मिसळून घ्यायचं. आता यामध्ये आपण इन्स्टंट ड्राय ईस्ट घालतो आहे. हे ड्राय ईस्ट तुम्हाला सुपरमार्केटला किंवा डीमार्टला इझिली मिळून जाईल किंवा किराणा मालाच्या स्टोअरला सुद्धा इझिली मिळतं. बेकरी स्टोअरला सुद्धा हे इझिली अवेलेबल असतं. तर हे आपल्याला हाफ टेबलस्पून घालायचं आहे. लक्षात ठेवायचं, पाणी आणि दूध दोन्हीही कोमट असायला हवं जेव्हा आपण यामध्ये ईस्ट घालतो आणि ईस्ट सुद्धा जुनं नसायला हवं, हे लवकर ॲक्टिवेट होणार नाही. तर आता हे झाकून आपण 15 ते 20 मिनिटासाठी उबदार जागी ठेवूया, म्हणजे हे लवकर ॲक्टिवेट होतं. आता इकडे आपल्याला डोनट्स बनवण्यासाठी 2 कप मैदा घ्यायचा आहे. त्यामध्ये मी 1/4 कप पिठी साखर घातली आहे आणि यातली 1 चमचा पिठी साखर मी ईस्ट बनवत असताना वापरलेली होती. चिमूटभर मीठ घालायचं आणि हे नीट आपल्याला चाळून घ्यायचं आहे. हे चाळून घेतल्यामुळे डोनट्स जे आहे ना छान फ्लफी आणि जाळीदार बनतात. आता 15 ते 20 मिनिट झाल्यानंतर आपलं ईस्ट बघूया, छान ॲक्टिवेट झालेलं आहे. ईस्ट ॲक्टिवेट झालं नसेल तर वापरू नका, फेकून द्यायचं आहे. ईस्ट ॲक्टिवेट झालं नसेल ना तर डोनट्स पूर्णपणे बिघडतात, फ्लफी आणि जाळीदार होणार नाही. ॲक्टिवेट झालेलंच ईस्ट आपल्याला वापरायचं आहे. आता यामध्ये 1/4 कप एवढं मी दही घालते आहे. दही ताजं आणि मलाईदार वापरायचं आहे. जे डेअरीला मिळतं ना तेच दही वापरायचं, आंबट दही वापरू नका. तर आता दही मी सुरुवातीला मैद्यामध्ये नीट मिसळून घेतलेलं आहे आणि दही वापरत असताना किंवा मैदा वापरत असताना फ्रीजमध्ये ठेवलेला वापरू नका. ठेवलेला असेल तर सुरुवातीला बाहेर काढून ठेवा. रूम टेम्परेचरला आल्यानंतरच वापरायचं आहे. कारण ईस्ट जे असतं ना त्याला ॲक्टिवेट होण्यासाठी उबदार वातावरण हवं असतं. तुम्ही जर गार दही घातलं असेल ना तर त्यामुळे ईस्ट लवकर ॲक्टिवेट होणार नाही. तर आता आपण जे मिश्रण होतं ना ईस्टचं ते घातलेलं आहे. यामध्ये आता 2 टेबलस्पून मी पाणी घालते आहे आणि याचा सॉफ्ट डो आपल्याला तयार करायचा आहे. सुरुवातीला हे नीट मिसळून घ्यायचं. आता यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून एवढं बटर घालायचं आहे. बटरसुद्धा वापरत असताना काही वेळासाठी फ्रीजच्या बाहेर ठेवायचं आणि नंतर वापरायचं आहे. सुरुवातीला मी 1 टेबलस्पून बटर घातलेलं आहे. बघू शकता तुम्ही, अगदी सॉफ्ट असं बटर आहे. खूप कडक झालेलं नाही आहे. आणि परत 1 टेबलस्पून घातलेलं आहे. आता हे जे बटर आहे ना, हे आपल्याला यामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. आणि आता हा जो डो आहे ना, हा आपल्याला छान मळायचा आहे. जवळपास 10 ते 15 मिनिटासाठी याला आपल्याला छान स्ट्रेच करून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला बटर जे आहे नीट आपल्याला या डोमध्ये मिसळून घ्यायचं आहे आणि नंतर तुम्ही प्लॅटफॉर्मवर याला मळू शकता किंवा एखादा कोपर घ्यायचा आणि याला असं स्ट्रेच करायचं आहे. म्हणजे यामध्ये जे ग्लुटन असतं ना ते ॲक्टिवेट होतं आणि त्यामुळे जे डोनट्स आहे ना, ते छान फ्लफी होतात, जाळीदार बनतात आणि फुलतात छान. तर आता याला जवळपास 10 ते 15 मिनिटासाठी असंच आपल्याला स्ट्रेच करायचं आहे. तर आता जवळपास 10 ते 15 मिनिट एकसारखं स्ट्रेच करून झाल्यानंतर तुम्ही टेक्स्चर बघू शकता. अगदी मऊसूद आणि नॉनस्टिकी हा डो तयार झालेला आहे. सुरुवातीला हा हाताला चिकटत होता, पण आता बिलकुल नॉनस्टिकी झालेला आहे. हाताला चिकटत नाही आहे आणि अगदी सॉफ्ट असा बनून तयार झालेला आहे. असं टेक्स्चर यायला हवं, म्हणजे आपला डो रेडी आहे असं समजायचं. आता याला आपल्याला 1 तासासाठी रेस्ट करायला ठेवायचा आहे, आराम करायला ठेवायचा आहे. यासाठी एक मोठा बाउल घ्यायचा, याला तेल लावून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला हा डो ठेवायचा आहे. आणि ठेवत असताना एखाद्या उबदार जागी ठेवायचा, म्हणजे हा फुलतो छान. आणि वरून सुद्धा आपल्याला थोडं तेल लावायचं आहे, म्हणजे हा वरून कडक होत नाही. आता तुमच्याकडे जर असा सिल्वर फॉइल पेपर असेल ना, तर याने डोला असं कव्हर करून ठेवायचं, म्हणजे आतमध्ये छान उबदार असं वातावरण तयार होतं आणि डो मस्त फुलून वर येतो. पण तुमच्याकडे असा पेपर नसेल तर तुम्ही प्लेट ठेवली ना तरीही चालणार आहे, पण यावर कपडा किंवा वर्तमान पेपर ठेवू नका, प्लास्टिक पेपर ठेवला तर चालेल. कारण हा डो बराच वर येतो आणि चिकटून बसतो. तर आता 1 तास उबदार जागी ठेवल्यानंतर तुम्ही डो बघू शकता, मस्त फुलून वर आलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे ईस्ट वापरत असताना नवीन असलेलं ईस्ट वापरा, जुनं वापरू नका. आता पंच मारून याची हवा काढून घ्यायची आहे आणि डो आपल्याला एकदा मळून घ्यायचा आहे. आता यावेळी आपल्याला जास्त मळण्याची गरज नाही, फक्त याला व्यवस्थित एकदा मळून घ्यायचं आहे. हाताला थोडं तेल लावायचं आणि एकदा मळून घ्यायचं. आता याचे आपल्याला डोनट्स बनवायचे आहे. तर डोनट्स बनवण्यासाठी आपण एक मोठ्या आकाराचा गोळा घेऊया.
कारण डोनट जे असतात ना, खूप पातळ असे बनवल्या जात नाही, थोडे जाडच बनवल्या जातात. त्यामुळे गोळी आपण मोठीच घेऊया. कारण याची पोळीसुद्धा आपण जाडच लाटणार आहोत. तर आता पोळी लाटण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, थोडा कोरडा मैदा घालायचा आणि लाटून घ्यायचं. अशी लांबट आकाराची मी एक पोळी लाटून घेते आहे, पण पोळी जी आहे ना, ती जाडच ठेवायची आहे. खूप अशी पातळ लाटायची नाही. तसेही काही वेळानंतर हे डोनट्स जे आहे ना, छान फुलून जातात आणि तेलामध्ये परत फुलतात. कारण आपण डोनट्स बनवल्यानंतर सुद्धा काही वेळासाठी फुलण्यासाठी बाजूला ठेवणार आहोत. तर इथे जाडी बघू शकता तुम्ही. जवळपास 1 इंच तरी जाडी ठेवायची आहे. खूप पातळ अशी बनवायची नाही. आता एक मोठ्या आकाराची वाटी मी घेते आहे किंवा डोनट कटर तुमच्याकडे असेल तर त्याचाही वापर करू शकता. माझ्याकडे डोनट्स कटर नव्हते म्हणून मी इथे वाटीचा वापर करूनच डोनट्स बनवते आहे. तर मोठं सर्कल कट करण्यासाठी मी वाटीचा वापर केलेला आहे आणि मधलं जे छोटं सर्कल असतं ना, ते कट करण्यासाठी मी नोझल वापरते आहे. जी आपली केकची नोझल असते ना, त्याचा वापर करते आहे. अगदी डोनट कटरनी जसे कट केल्या जातात ना, तसाच इथे आकार आलेला आहे. आता इथे माझ्याकडे बटर पेपर होता, त्यावर मी हे डोनट्स ठेवते आहे. म्हणजे हे तळत असताना आपण जेव्हा तेलामध्ये सोडतो ना, तर याचा शेप जो आहे जसाचा तसा राहतो, बिघडत नाही. तर अशा पद्धतीने मी सर्व डोनट जे आहे ते बनवून तयार करणार आहे. अजून एकदा मी तुम्हाला बनवून दाखवते आहे. तर इथे बघू शकता मी पोळी लाटत असताना अशी जाड पोळी लाटलेली आहे. जवळपास 1 इंच एवढी जाळी ठेवायची. तुम्हाला जर अजूनही यापेक्षा जाड असा डोनट्स हवा असेल ना, तर तुम्ही यापेक्षाही थोडा जाड ठेवू शकता. वाटीने असं कट करून घ्यायचं आणि मधलं जे सर्कल आहे ते कट करण्यासाठी केक डेकोरेशनसाठी जे नोझल्स आपण वापरतो ना, त्याच वापरलेल्या आहे. तर बघितलं तुम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने डोनट्स कटर जर तुमच्याकडे नसतील ना, तरीसुद्धा परफेक्ट डोनट्स तुम्ही घरी बनवू शकता. यासाठी कुठल्याही कटरचा वापर करण्याची अजिबात गरज नाही. तर आता असं मी बटर पेपरवर ठेवते आहे आणि याला आपल्याला फुलण्यासाठी आता जवळपास अर्ध्या तासासाठी ठेवायचं आहे. तर एखाद्या उबदार जागी आपल्याला अर्ध्या तासासाठी यांना असं सोडायचं आहे. अर्धा तास झाल्यानंतर आपण डोनट्स तळून घेणार आहोत. तर बघू शकता तुम्ही अर्ध्या तासानंतर साईज फुलून दुप्पट झालेली आहे. छान असे फुलून जातात. तसंही आता उन्हाळा असल्यामुळे गरमी आहे आणि गरमीमध्ये हे छान फुलून जातात. त्यामुळे ही रेसिपी ना उन्हाळ्यामध्ये जर कराल ना, तर अगदी परफेक्ट तयार होते. आता यासाठी आपण ग्लेस तयार करतो आहे. त्यासाठी मी अर्धा कप पिठी साखर घेतलेली आहे. यामध्ये मी घालते आहे कोको पावडर. तर जवळपास 3 टेबलस्पून कोको पावडर घातलेला आहे आणि 1 ते 2 टेबलस्पून मी दूध घातलेलं आहे. थोडा व्हॅनिला इसेन्स घालायचा आणि चिमूटभर मीठ घालायचं. हे मिसळून घ्यायचं. तुम्ही बघितलं असेल डोनट्सला कोटिंग केलेलं असतं. चॉकलेटचं कोटिंग असतं आणि एक जे असतं ना, ते क्लासिक ग्लेज असतं. म्हणजे फक्त साखरचं कोटिंग असतं. ते सुद्धा आपण बनवतो आहे. तर इथे मी मुलांचं आवडतं चॉकलेट ग्लेज तयार केलेलं आहे. आणि आता दुसरं ग्लेज म्हणजे जे क्लासिक ग्लेज असतं ना, त्यासाठी अर्धा कप पिठी साखर, यामध्ये 2 टेबलस्पून दूध घालायचं, व्हॅनिला इसेन्स घालायचा आहे आणि हे मिसळून घ्यायचं. तर हा क्लासिक ग्लेज इथे तयार झालेला आहे. आहे ना अगदी साधी सोपी कृती? तर हे मी डोनट्स तळण्याआधी सुरुवातीलाच बनवून घेतलेलं होतं. आता इथे डोनट्स तुम्ही बघू शकता. मी सुरुवातीला जे दाखवलेले होते ते 15 मिनिटानंतर दाखवले होते आणि आता बघू शकता तुम्ही अर्धा तास झाल्यानंतर हे छान फुलून गेलेले आहे. मस्त याला जाळी पडायला लागलेली आहे. आकाराने फुलून दुप्पट-तिप्पट झालेले आहे. आता हे तळण्यासाठी तयार झालेले आहे. डोनट तळण्यासाठी तेल जे आहे ना, ते हलकसं गरम असायला हवं. त्यासाठी मी छोटीशी एक मैद्याची गोळी घालून बघितलेली आहे. तर तुम्ही बघितलं तेलामध्ये गोळी घातल्यानंतर हलकेसे बबल्स यायला लागलेले होते. म्हणजे तेल खूप कडकडीत गरम नाही आहे, हलकसंच गरम आहे. अशाच तेलामध्ये आपल्याला डोनट्स तळून घ्यायचे आहे. म्हणजे आतपर्यंत छान तळल्या जातात, कच्चे राहत नाही. आता कढईमध्ये जेवढे मावतील ना, तेवढेच आपल्याला डोनट्स घालायचे आहे. कारण तेलामध्ये सुद्धा हे छान फुलायला लागतात. त्यांना फुलण्यासाठी जागा हवी. यासाठी आपल्याला खूप जास्त यामध्ये डोनट्स घालायचे नाही आहे. एकाच वेळी भरपूर घालायचे नाही, नाहीतर हे व्यवस्थित फुलू शकणार नाही. आणि असे उलटून-पलटून आपल्याला अगदी लो फ्लेमवर तळून घ्यायचे आहे. बघू शकता, मस्त हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत याला तळायचं आहे. आणि हा बघू शकता तुम्ही डोनट्स परफेक्ट दिसतो आहे अगदी. छान जाळीदार आणि फ्लफी झालेला आहे आणि डोनट्स थोडे गार झाल्यानंतरच आपल्याला हा ग्लेज लावायचा आहे. मी कोमट असतानाच लावलेला होता. त्यामुळे काय झालेलं होतं, हा ग्लेज जो आहे ना व्यवस्थित चिकटला नव्हता. पण तुम्ही डोनट्स जे आहे गार झाल्यानंतरच याला ग्लेज लावायचा आहे. कारण यामध्ये साखर आहे ना.
हे गरमीमुळे वितळू लागते आणि व्यवस्थित चिकटत नाही. तर इथे चॉकलेट ग्लेज लावून डोनट्स तयार आहे आणि इथे क्लासिक ग्लेज लावून सुद्धा डोनट्स तयार झालेले आहे. मला सर्वात जास्त क्लासिक ग्लेज असलेलेच डोनट जास्त आवडतात. वरून थोडे स्प्रिंकल्स असतील ना, तर ते घालायचे. आणि तुम्हाला जर कोको पावडरऐवजी चॉकलेट वापरायचं असेल, तर तुम्ही चॉकलेटचाही वापर करू शकता. तिथे अगदी बेकरी स्टाईल डोनट तयार झालेले आहे. एक डोनट्स मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते, बघू शकता काय परफेक्ट दिसतो आहे. एकदा जर चाखाल ना, तर तुम्ही सुद्धा वारंवार बनवून खाल. मुलेच काय मोठ्यांना सुद्धा खूप आवडतील असा हा डोनट्स आहे. नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक, शेअर नक्की करा आणि अशाच रेसिपी पुढे बघण्यासाठी घरोघरी अन्नपूर्णा या फेसबुक पेजलाही फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लवकरच भेट होईल. तोपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुमचे खूप खूप मनःपूर्वक आभार. धन्यवाद.